ठाण्यात 2 मुली, अकोल्यात 10 वर्षाची चिमुकली, नागपूरमध्ये पीडितीची ओळखच सोशल मीडियावर. सगळ्या घटना अलीकडच्या, खऱ्या आणि आपल्याच महाराष्ट्रात. छत्रपतींच्या भूमीत हा कोणता धैर्य आहे रे? अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याची हिंमत कोण देतं? ही जमीन का सिस्टम? कोण जबाबदार? कायदा सांगेल का? तक्रार केल्यानंतर वर्षानुवर्ष केस का रेंगाळते? आरोपी लगेच अटक होतात, पण लगेचच जामिनावर बाहेर का फिरतात? न्याय म्हणजे फक्त प्रेस नोट का? न्याय म्हणजे फक्त तपास सुरू आहे का? मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि फाईल्स मात्र पुढे ढकला मोडमध्ये का? हे बलात्काराची प्रकरण नाहीत, ही राज्याला दिलेली उघडी चेतावणी आहे. कायदा झोपला तर गुन्हेगारांना सवय लागते आणि आज तेच होतंय. महाराष्ट्रा, तू विचार, तुझ्या मुली सुरक्षित नसतील तर विकास, कायदा, व्यवस्था याला अर्थ तरी काय उरतो? सिस्टमला एकच प्रश्न, मुलींना न्याय कधी? मुलींना सुरक्षा कधी? आणि गुन्हेगारांना भीती कधी? आज आवाज उठवला नाही तर उद्या उशीर होईल. जय जय श्रीराम.